मोठी आहे काय? काय पकडले? आता बघा सुंदर अशी पकड गेली आपल्या सोबत दादाने. आता बघूया काय निघते. बराच वेळ पकडून ठेवली. तर रावडी अण्णा सोपान आणि मागून तन्मय येतोय. बघूया काय सापडलं व्हिडिओ मध्ये बघूया. मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर रावडी अण्णा सोबत आज आम्ही मासे मारायला चाललोय. रावडी अण्णा भाला कुठे भाला आमचा घेऊन चाललोय. तर रावडी अण्णा फुल पॉवर मध्ये थोड्या वेळानंतर पावर येईल रावडी अण्णा. आता मासेमारी आमच्या गावाकडची तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघून घ्या आणि सोबत राहा. लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. मंडळी अशा आम्ही आता मासे मारायला चाललोय. जी काय मजा होणार आहे तो व्हिडिओ मध्ये बघा. आम्हाला थंडी रात्रीचे एवढं दाखवते तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. आपला चेहरा काय क्लिअर दिसणार नाही, अंधार आहे खूप. तो काय तुम्हाला असं दाखवतो बघा, पुढे गेला भेटतो तुम्हाला. असाच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत. मंडळी आता आम्ही गाडी लावली, पार्क केली गाडी. तर इथनं आम्ही आता मासे पकडायला चाललोय. चला मंडळी, तुम्ही येताय का मासे पकडायला आमच्यासोबत? जी काय मजा आहे तुम्हाला दाखवतो मासे पकडण्याची. कोकणात जे आपली बॅटरी आपली बॅटरी आता जरी पुढं करू ना आपण, नाही खूप सारा एन्जॉय करायचा आहे. चला मंडळी, मासे पकडताना आमचा चेहरा दिसणार नाही, बघत तुम्ही आमचा चेहरा. तुम्हाला पुढे भेटतोच. आज लेट खूप थंडी पडलेली आहे आमच्या इकडे, मजा येते. आणि आता आम्ही जाणार आहे पाण्यामध्ये. खूप पाणी असणार तिथं. आता आम्ही ट्रॅक वर घेतोय. तू बनवडा का मंडळी आपण आलोय आता नदीच्या काठी मासे पकडायला. आता अंधार असल्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही, पण थोडे जेवढं पाय दाखवता येईल तुम्हाला दाखवतो. तर आता आमची मंडळी इथं सोबत दाखवतो. हा आहे सोपान दादा आणि हा माझा काका आप्पा नाईक. आणि तिथं रावडी अण्णा तिथं नदीत और पाण्यात दाखवतो. हे बघा झूम करून दाखवतो. ही गेली सगळी माशी मारायला. आता आम्ही पण जाणार आहे. आता आम्ही चाललोय मासे पकडायला. नदीच्या काठी आलोय. हे बघा रात्रीचा अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही, पण मासे पकडल्यानंतर तुम्हाला मी दाखवतोच. तर पहिला मासा लागलाय बघा. हे बघा कसा आहे मासा. हा आपल्या सोपान दादाने मारलाय आणि इथं दिनेश नदी आपल्या बॅगेत टाकताना बघून घ्या. खूप मजा येणार आहे आपल्याला मासे पकडताना. तर त्या माशाचं नाव होतं डाकू मासा. हा तन्मय, दिनेश नरे आणि आपला रावडी अण्णा. एक इकडे गेलाय, एक इकडे माझ्यासोबत आहे आणि एक तन्मय इकडं आणि एक रावडी अण्णा तिकडे बघा. आता आपल्याला अजून एक मासा लागलाय. सोपान दादाला वाम भेटले. तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ मध्ये, बघून घ्या. ही बघा परत एकदा कशी आहे.
वा माय आपल्या स्वपन दादाने मारलेले आहे. प्रत्येक जण प्रत्येकाचा शिकार घेत आहेत. सुंदर अशी शिकार केली आहे माशाची. अशी खूप मजा येणार आहे. बघा पाण्यामध्ये आहे मी. ते पाण्यामधनं जाता जाता आता मासेमारी करतोय. माझ्यासोबत 4 सवंगडी आणलेत जे मासे मारण्यात खूप एक्सपर्ट आहेत आणि मी तुमच्यासाठी ब्लॉग करतोय. बघूया आपण. असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा. अशी मजा आहे ना कोकणात आमच्या मासे मारायला. तुम्ही पण नक्की जॉईन व्हा नेक्स्ट टाइम. काय लागलाय तर आता दिनेश नरे यांना कुठला मासा लागलाय? हा मला हा मासा लागलाय. हा बघा कशी मजा आहे का नाही. दाखवा तुमचा तोंड. अरे वा खूप मजा येते. मला पण माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. खूप एन्जॉय येतोय. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर मासे भेटतात. कारण मी गालात नेहमी मासे मारलेत पण मासे माहित नाही. ठीक आहे. अजून खूप सारे सवंगडी आहेत आपल्यासोबत 4 जण. अजून एक दुसरा भेटलाय तुम्हाला दाखवतो. आता 1 मिनिट. चिंबोरी भेटली आपल्याला. दामा दाखवतो. ही बघा हाताव कशी नसते बघा. बघा कशी आहे चिंबोरी. आपल्या स्वपन दादानी पकडली चिंबोरी छोटीशी. हे बघा चावली काय? अरे न बघता न सांगता याला मासा लागलाय. समजलं नाही मला मासा आहे काय. मासा एक पकड लागली होती पण निसटला मासा आपला. पुढे आता बघू आपण. हळूहळू आपण आता खोल पाण्यात प्रवेश करतोय. बघूया जसं जसं मला तुम्हाला दाखवता येईल तसं मी दाखवतो. आणि व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तेवढं समजून घ्या कारण की रात्रीची मी ब्लॉगिंग करतोय. आज तुमच्यासाठी नाही भेटला. नदीत आम्ही आता धावतोय. हा पर्यटनवीर तुमच्यासाठी व्हिडिओ काढतोय. तर व्हिडिओला तेवढी लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि खूप दिवसानंतर हा व्हिडिओ टाकतोय मी. तर पाण्यात आहे बघा. मासे मारायला आलोय कोकणात खास तुमच्यासाठी. व्हिडिओ बघा एन्जॉय करा. दाखवतो तुम्हाला अजून खूप सारी मजा आहे पुढं. जसं जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवतो. भेटले 2-4 मासे प्लस चिंबोरी पण भेटली छोटीशी. जसं भेटेल तसं तुम्हाला दाखवतो मी. असंच राहा व्हिडिओ बघत राहा. स्वपन दादाला पण काहीतरी चिंबोरी भेटली वाटतं. काय भेटले? चिंबोरी भेटली बघा. कशी आहे की नाही नदीत माझ्या. अजून एक सुंदर अशी पकड केली स्वपन दादाने. आणि इथं 2 सवंगडी पुढे गेलेत. असा चाललाय गडी पुढं मासे पकडत. आणि अजून एक आमचा हा गडी आहे मासे मारतोय. अशी मजा येते का नाही. एन्जॉय करा गाईज. आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटते तुम्हाला पण. आता खोल पाण्यात चाललं. आता कमरे एवढं पाणी झालंय बघा. आणि तुम्हाला एक दाखवायला आवडेल. ह्या बॅटरीचं वैशिष्ट्य खूप सुंदर आहे. हे बघा ही बॅटरी आहे छोटीशीच आहे पण हिचा कमाल बघायचं तुम्हाला. ही असं छोटा फोकस आहे. हा भेटला काहीतरी. हे बघा कशी मोठी होते छोटी होते मोठी होते छोटी होते. आता मी बारीक केले.
हळूहळू पुढे जातोय. कसा आहे छोटा पॅकेट दम बडा धमाका. बॅटरीचा फोकस बघा कसा काम करतो. छोटी मोठी जसं पाहिजे तसं आपण ऍडजस्ट करू शकतो. काप आहे बघ. हा मला पण मासा दिसलाय. छोटासाच आहे. हा बघ दिसला का? एवढा छोटा सटाकलाय छोटा असल्यामुळं. कुठे दाखव तुझ्या हातलं. तर तन्मयने रे यांनी मस्तपैकी छोटे छोटे मासे पकडलेत. कुठले दाखव. चल इकडे दाखव. बारीक तर बारीक पण दाखव. खूप सुंदर असे मासे मारले त्याने. मी पकडतोय मला वाम दिसले आता दिसले. तू काय करतोय तिकडे? तुला हात गेला रे. रावडे यांना तिकडे गेलेत वाम मारायला. चिंबोर मारायला. कसा मंडळी मजा येते ना. माझ्यासोबत आहे दिनेश नरे. कुठे गेले? बघा अशा अंधारात दिसत नाही. खूप मजा आहे. दाखवतो तुम्हाला अजून थोडं. भेटला वाटतं महिला काहीतरी भेटलं वाटतं. दिनेश नरेच्या सोबत आहे मी आणि इथं तन्मय. काय भेटला का रे? गेला पळून घेतला. काय त्याच्या हाती लागला नाही. छोटे छोटे मासे मारतोय. बॅटरी कशी आहे हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मला मळा भेटलाय. तर मी तिकडे चाललोय. तिकडे काहीतरी शिकार झाली. आलो थांब. रावडी यांच्याकडे चाललोय आणि या ठिकाणी काय तन्मय तू काय पकडलाय? दाखव मला दाखव. आणि एक चिंबर तुझ टाक. उघडले. अशा ठिकाणी रावडी अण्णा आणि स्वपन दादांनी मस्तपैकी शिकार केली आहे. कशाची आहे? काय पकडलं? मल्या काय काय पकडलंय सांगा लवकर. शिवड्याची पात आणि मल्या आणि डाकू. ओके. आणि रावडी अण्णांनी काय पकडलंय? डाकू. दाखवा. मी पार दिना काळे. ओके. सुंदर अशी शिकार केली. जिवंत आहे बघा. जिवंत आहे. डाकू तुटला तर मग तो जिवंत आहे. सोडलाय. खूप मजा येते मासे मारायला. तुम्हाला मी दाखवतो. सुंदर सुंदर असे मासे पकडले. अजून एक पकडलाय बघा. दाखवतो. परत तन्मयनी पकडलाय. हा बघा कुठला आहे? माल्याचा आहे. ठीक आहे. माल्याचा मासा पकडलाय बघा. असा सुंदर अशी पकड केली. टाक राहायचं. पकड त्या पिशवीला. आणि परत एकदा पकड केली चांगलीच. काय हे? परत माल्याचा मासा मारलाय. ठीक आहे. चल लवकर टाक ह्याच्यामध्ये म्हणजे दुसरं आपल्याला पकडतात. मोठ नाही खोलले मी. चला सुंदर अशी पकडही करतोय. आता मी रावडी अण्णा आणि तन्मय सोबत आहे. सुंदर अशी माशाची पकड करतात. काहीतरी परत लागला याला. नेम लागलाय. बघूया पकडतोय का. पकडला नाही. सुटला. ह्याच्या तावडीतून हा मासा सुटला आणि परत एकदा त्याच्या
हाताशी मासा लागलाय, छोटा आहे पण मस्त सुंदर असा मासा पकडलाय बघा यांनी. कसा आहे हा पर्यटन वीर, तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दाखवतोय का नाही. कुठे गेला, पडला काय याच्यात. तन्मय खूप सुंदर असे मासे पकडतोय. गावरान पट्टा आपला तयार होतोय मासे पकडायला. आम्हाला जमत नाही, आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. परत एकदा अजून काहीतरी भेटलंय, बघूया आता हा पकडतोय की नाही. प्रावडी अण्णा वर्सेस तन्मय नरे. बघा बघा कशी पकड चालू आहे. बघा कसा तन्मयने सुंदर अशी पकड केली. बघा कसं आहे, दाखव कसं वाटतंय तन्मय. कसं एकदम मस्त असतं. चल टाक आता पिशवी मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की कॅमेऱ्याच्या आड पकडले मी. पूर्ण जेव्हा मासे मारून होतील तेव्हा तुम्हाला पिशवीतले मासे पण दाखवले जाईल, आणि काही थोड्याशा चिंबोरे पण पकडलेत ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि अशा प्रकारे आपल्या कॅमेऱ्याची फ्लॅशलाईट पण कमी पडते, पण थोडं जसं जसं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो तसं तुम्ही बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आपला. बॅटरी पण आपली उतरायला लागली, छोटीशी बॅटरी. थांबा अजून एक भेटलाय तन्मयला. गाळा सुटला. कसा आहे बघा बघा, कसे लगातार त्यांनी 3 मासे पकडलेत. छोटे शेत पण पकडतोय, सुंदर अशी पकड करतोय. टाकतो सुंदर अशी पकड करतोय तन्मय. अजून एक भेटलाय तन्मयला. थांबा भेटला का. तन्मय तिघांपेक्षा भारी मासे लवकरात लवकर मासे पकडतोय, पण खूप सुंदर असे मासे पकडतोय बघा. पण मोठी भेटत नाही, बारीक बारीक भेटत. पण काय करायचं आता, पकडायला लागतात. बारीक मध्ये पण त्यांनी खूप चिल्लर असे पकडलेत आणि खूप जास्त असे मासे पकडतात. ते लोक बरेच 15-20 मिनिटांनी पकडतात. मोठे मोठे मासे पकडतात ते लोक 3 जण, पण हा छोटे छोटे माशांमध्ये खूप सुंदर अशी पकड करतोय. बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये आनंद घ्या. आणि हा आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, कारण की आपली माशी पकड पण खूप वेळ आहे. बघा कसा एन्जॉय करतोय मासे पकडताना. सुटला, निसटला मासा. चला, हा काय मासा त्याच्या हाती लागला नाहीये, पण जसं लागल तसं तुम्हाला मी दाखवतोच. पाण्यामध्ये हलतोय बदा 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 बदा. आमचे 3 सवंगडी पुढे गेलेत. आता तुम्हाला लांबून दिसणार नाहीत, त्यातली एकाची लाईट बीप दिसते. 2 जण तिथे उभे राहिलेत आणि एक ह्या साईडला गेलाय, ज्याची तुम्हाला लाईट दिसणार नाही. 1 2 3. चला, खूप मजा येते. माझ्या हातात पिशवी आहे जी माशांनी भरली आहे. पूर्ण लास्टला जेव्हा मी व्हिडिओ एंड करेल तेव्हा तुम्हाला मी मासे दाखवतो, बघून घ्या. आणि व्हिडिओ आपला असाच बघत राहा लास्टपर्यंत. लागला ना भाई. कसं आहे, तन्मयने अशी सुंदर अशी पकडी केली आहे. टाक चल लवकर पिशवीमध्ये. बघूया, एकासोबत 2 मासे लावायचा प्लॅनिंग करतोय. बघूया, नाही लागला दुसरा मासा. 1 मासा तर लागलाय त्याच्या खच्चरला. चल तो टाक चल याच्यात. खूप छोटे छोटे मासे आहेत खाली. हा बघा, बॅटरी कमी कर रे, आपल्या मंडळींना मासे बघू दे. खात्मा कोण टाकायचा बिचाराचा. ठीक आहे, चल टाकून टाक पिशवीत. वरती थांबतील.
मंडळी तन्मयला परत एकदा एक मासा भेटलाय, दाखव. सुंदर अशी पकडी करतोय. खोलू दे, थांब, टाक नीट. आता माळ्याचा सुंदर असा मासा त्याने मारलाय. अशी खूप सुंदर अशी पकड करतोय. तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय, प्रयत्न करतोय. पण खूप पाणी आहे, कमरे एवढं पाणी पण येत आहे, त्यामुळं ब्लॉगिंग करताना थोडा प्रॉब्लेम पण होतोय. आणि खडी आहेत खूप मोठी मोठी. खूप सुंदर अशी पकड करतोय तन्मयने. बघा खूप सुंदर असा मासा मारलाय. ती बॅटरी कमी कर, बॅटरीमुळे काय दिसत नाहीये. हातात दाखव कुठला मासा आहे. माल्याचा मासा. परत एकदा यांनी माळ्याचा मासा मारलाय. पूर्ण दाखव मासा. नाही तो उडल. ओके, हा बघा, तुम्हाला पूर्ण नाम दाखवू शकत कारण की तन्मय सुंदर अशी पकडी करतोय. कंटिन्यू अशी मासे पकडतोय. दाखव मासा, दाखव आपल्या पब्लिकला. खास मी यासाठीच तो व्हिडिओ करतो ना. खवलाट लागलाय का? ठीक आहे, तन्मयने खवलाट परत एकदा खवलाट पकडलाय. आणि मासे आपल्या या पिशवीमध्ये जातात सगळे. माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, पण एन्जॉय करतो. थांबा, तन्मय सुंदर करतो, दाखवतो मला. तन्मय सुंदर असा प्रयत्न करतोय मासे पकडायचा. दगडी खाली जातोय मासा. तरी बघा बघा, प्रत्येक दुसरा मासा दिसला याला. तोच आहे बघा. नाही साईडला मारलाय. हा मार. गेला गेला गेला. बसलाय. मार आडवा. अरे उडी मारली. हा बघ, बसलाय त्याला खंजीर, पण त्याला लागलाय पण. अरे नाही, प्रयत्न करतोय, उड्या मारतोय मासा लय चपळ आहे, पण त्याला खंजीर लागलाय तरी पण तो मासा ऐकायला मागणं. आणि अशा प्रकारे तरी परत एकदा सुटलाय. हा बघ मागालाय. 2-3 खंजीर लागलाय तरी तो मासा जीव सोडायला मागत नाही. हा बघा, दगडाखाली फसलाय. आता सापडल, भेटला बघा. फायनली तन्मयनी आपली सुंदर अशी पकड केली आणि हा मासा फायनली मारलाय बघा. तन्मय खुश. चला, सुंदर असे मासे पकडायचे आपल्याला. अजून मजा येते का नाही मंडळी? तसंच आपल्या व्हिडिओला पण कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. मला दाखवतोच मी पुढे गेला. अजून खूप मजा. आता फक्त मी तन्मय पशी म्हणून तुम्हाला तन्मयचे व्हिडिओ भेटतात. पुढं रावडी अण्णा, सोपन दादा आणि आपले दिनेश नारे पुढे आहेत, म्हणजेच माझा आप्पा. असा मोबाईल का पकडलाय कारण माझ्या हातात एक पिशवी आहे. दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळी. आपल्या रावडी अण्णांनी वाम पकडून दिलेत तन्मयच्या कचेरीमध्ये, आणि हे क्रेडिट तन्मय घ्यायचा प्रयत्न करतात, पण आपण क्रेडिट ज्यांनी पकडलंय त्यांना देणार. आणि रावडी अण्णांनी पकडलाय बघा. कसा आहे बघून घ्या. कसं वाटतंय? मला तर मंडळी लय मजा येते कारण की माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि खूप एन्जॉय करतोय मी. आणि नेक्स्ट टाइम तुम्ही पण नक्की जॉईन हो आपल्यासोबत. आणि जर मासेमारी करायची असेल तर नेक्स्ट टाइम हे करा, जॉईन हो आपल्यासोबत. चला, आता आपला मासा हा पिशवीत जाणार आहे, दाखवतो. तर मंडळी आता आपण आलोय रावडी अण्णापाशी. रावडी अण्णा आपल्याला वाम दाखवतात आणि अशा प्रकारे रावडी अण्णांनी वाम निसटली डाकू. चला, इकडं रावडी अण्णापेक्षा रावडी अण्णाचा पोरगा म्हणजे छोटा रावडी जे तन्मय, हा आपला डाकू मासा मारलेला आहे बघा. कसा आहे? डाकू गायब केलाय. दाम नीट टाक. मजा येते ना, बघत राहा असंच. आता मी रावडी अण्णा सोबत आहे. बघू आता रावडी अण्णा किती मासे मारतात ते तुम्हाला मी दाखवतो.
बघत राहा. तर तन्मयला परत एकदा असा छोटा मासा भेटलाय. लवकरात लवकर खचाखच मासे मारतोय. अरे बापापेक्षा पोरगाच हा जास्त माशाची चढाई करतोय आणि पकड करतोय. बघा कुठला आहे हा मासा? मालेचा आहे. माल्याचा मासा पकडलाय. थांबा. कसं वाटतंय? भारी एकदम. एकदम भारी. म्हणजे त्याची सफलता त्याला भेटते आणि मला पण बघून खूप मजा येते. मला सुद्धा मजा येते. बघा पुढं रावडी अण्णा आहे. रावडी अण्णाच्या हाताला एक मासा लागना, पण रावडी अण्णाचा पोरगा आहे तन्मय, त्याला खूप सारे मासे भेटतात आणि जवळपास त्याने खूप सारे मासे पकडलेत. आणि आपले आणि 2 सवंगडी तिकडं पुढं गेलेत. ते आता तुम्हाला अंधारात दिसणार नाहीत. तर ते नंतर भेटल्यानंतर आपल्याला समजेलच किती मासे पकडलेत आणि किती नाही. आता बघूया हे दोघं काय करतात आणि काय नाही, किती मासे पकडतात. तन्मयने खूप सारे मासे पकडलेत आणि रावडी अण्णाने एक मगाशी वाम मारले. ती तर तुम्हाला मी दाखवले, तन्मयच्या कचरमध्ये होती. ते पुढं आपण बघूया. तर रावडी अण्णाच्या अंगाशी म्हणजे त्यांच्या खचरमध्ये एक मासा सापडलाय. रावडी अण्णाची अशी पकड झालेली आहे. बघा कुठला मासा आहे हा? कुठला आहे? डाकू? नाही, मलाच खवली खवली आल्याचा मासा पकडलाय आणि रावडी अण्णाने खूप सुंदर अशी पकड केली. बघा हा मासा आहे. बघूया डाकू मासा लागलाय तर भेटतोय की नाही यांच्या. बघूया. गेला, पळून गेला. रावडी अण्णा इथं. रावडी अण्णाने तो मासा दाखवलाय डाकू. तन्मय मारायचा प्रयत्न करतोय. बघूया भेटला का रे? पळून गेला त्यांच्या हातातून. तन्मयनी मला मासा हा परत एकदा मारलाय. हा माहिती आहे. दाखव नको आपल्या मंडळींना. कसं आहे, मजा आहे का नाही? तन्मयनी आज जर जास्त खवलाट मासा आहे. जर आज जर जास्त मासे मारले असेल तर आपल्या तन्मयनी मारलेत प्रमाणाच्या बाहेर. आणि ही आहे माझ्या हातात पिशवी आणि खूप सारे मासे आहेत, ते तुम्हाला मी नंतर दाखवतोच. वा वा, मस्त मस्त सुंदर. 1 मिनिटामध्ये एक माशा माग एक लगेच मासा पकडलाय. दाखवा आपला मासा आपल्या मंडळीने. कशी सुंदर अशी पकड करतोय. छान तन्मय, छान सुंदर असा अनुभव. तू तुझ्या रावडी अण्णांपेक्षा एक्सपर्ट होणार आहेत मासे पकडायला. आम्हाला पण शिकव मासे पकडा. आम्ही आता व्हिडिओ काढतोय. नेक्स्ट टाइम आम्ही स्वतः पण मासेमारी करू. ह्यांच्यामुळे मला पण खूप एन्जॉय करायला भेटतोय माशांचा. बॅटरी मार. तर तन्मयनी एका खंजरमध्ये 2 मासे असे पकडलेत बघा. आणि हातात 2 आहेत अजून. मागासपासून मी त्याच्यापाशी नव्हतो. बघा सुंदर अशी माशाची पकड. जास्त करून आज तन्मयचं श्रेय जाईल, कारण तन्मयने खूप सारे मासे मारलेत आज. खूप छान. नदीमध्ये मासे पकडण्याची एक वेगळीच मजा आहे. किती पकडले तू? मी खूप सारे पकडले आज. आता रावडी अण्णां बराच वेळ मी रावडी अण्णांसोबत होतो. रावडी अण्णांच्या खंजरमध्ये म्हणजे मासे तर खूप दिसले, पण रावडी अण्णांच्या खंजरमध्ये एक पण मासा अडकला नाही. पण आपला तन्मय बारीक आहे, म्हणजे बोलतात ना छोटा पॅकेट बडा धमाका. खूप सुंदर अशी पकड करतोय. ऑलमोस्ट ह्या पिशवीमध्ये तन्मयनी मारलेले मासे आहेत. मी तुम्हाला लास्टला दाखवलंच. सोबत राहा आणि बघा, एन्जॉय करा व्हिडिओ. रावडी अण्णांना अशा ठिकाणी. हा कुठला मासा आहे? सोंडी. सोंडी आहे. नाही, दाखवतो आता. डाकू आहे. कन्फर्म नाही आहे, कन्फ्युजन आहे. बघा टाकायचं. ते वेळानंतर सुंदर अशी पकड केली आणि आपल्या अशा झोळीमध्ये मासे चाललेत. सुंदर अशी तेज नजर टाकून माशाची अशी पकड केली रावडी अण्णांनी. आणि आपले काही सवंगडी तिकडे आहेत बघा. ह्या लाईटीचे छोटे छोटे बीप दिसत आहेत.
तिकडे मासे पकडतात. त्यांनी किती पकडले ते जवळ आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. पकडून आणले. कुठला मासा आहे? करत राहू. हा, लाईट मार ह्याच्यावर. एक पकड हा, कुठला मासा आहे हा? आरल्या आरल्या मासा मारलाय सोपादाने आणि त्याच्या खंजरला लागले 2 मासे. हे कुठले मासे आहेत? वामनी माल्या एक वाम आणि माला लागलाय आणि एक तन्मयनी पण चांगली पकड केली. कुठली आहे तन्मय? हा, लय मोठा मासा आहे. नीट टाक. आहे घ्या. मोठा आहे. आता इथनं जरा बघू दे मला. चढाई नंतर गेला. आहे घ्या. काढला. सुंदर अशी पकड केली आपल्या सोपान दादाने. तर चला बघूया आपण. हा एक्सपिरियन्स खूप थ्रिल आहे. आपल्याला वाटतं शहराकडच्या पोरांना की मासे पकडणं खूप सोपं आहे, पण खूप अवघड आहे. मी 1 तास झाला नुसतं पाण्यातून तुडवतोय. मला व्हिडिओ काढता येत नाही म्हणून तुम्हाला दाखवता येत नाही, कारण की खूप अंधार आहे. पण मजा पण तेवढीच येते, मेहनत पण तेवढी. आपण म्हणतो की मासे पकडायला खायला मस्त वाटतात, पण पकडताना जी मेहनत आहे ना ती खूप डेंजर आहे. मी आज स्वतः एक्सपिरियन्स करतोय. नदीतले मासे पकडताना पण खूप सोपं काम नाही, अवघड काम आहे खरंच. आज मला स्वतःला समजलं. आणि आता आपण सावित्री नदी मध्ये आहे. सावित्री नदीवरनं चाललोय आणि आपले सवंगडी तुम्हाला पुढे दाखवतो. हे बघा, दिसणार नाही पण लाईट दिसली की समजून जावा. ही आपली सवंगडी आहेत. झूम करून ही लाईटीचे बीप जिथे दिसतात ते आपली सवंगडी आहेत बघा. आणि इकडे तन्मयने सुंदर अशी पकड केली आहे चिंबोरीची. काय पकडले दाखव. चिंबोरी. अशी चिंबोरी, सुंदर अशी चिंबोरी आहे. कशी हाताने पकडली का खंजीरने पकडले? खंजीरने जितकी असते का आता? हाताने तन्मयने सुंदर अशी चिंबोरी पकडली बघा. बघून घ्या. कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. चाल टाकाल आपल्या पिशवीमध्ये टाक. माल खूप आहे अंदर, दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळातच. आपण आता सावित्री नदी पशी पुलापाशी पोचलोय. आता ह्या लाईटीच्या ह्याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला, दाखवतोच तुम्हाला पुढे गेल्यावर. आपल्या सावित्री नदीचा पूलपाशी आलोय आपण. आता व्यवस्थित दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यात धरण पाणी सोडल्यामुळं वर माणसं थांबलेत की आम्ही मासेमारी करतोय ते बघण्यासाठी. पुलाच्या खाली जवळपास आम्ही 1 तास चालत होतो पाण्यामध्ये. मोठी आहे काय पकडले? आता बघा सुंदर अशी पकड केली आहे आपल्या सोपन दादाने. आता बघूया काय निघते. बराच वेळ पकडून ठेवली. तर रावडी अण्णा, सोपान आणि मागून तन्मय येतोय. बघूया काय सापडले आपण व्हिडिओ मध्ये बघूया. दगडाच्या आत जाऊन बसली. कुठला मासा आहे बाहेर निघाला. आपल्याला वाम भेटली. बघा केवढी सुंदर अशी वाम पकडले. केवढी मोठी ती पण दाखवतो. दाखव इकडं कशी सापासारखी आहे. लाईट मार त्याच्या. वा, इथे जवळ घ्या आपल्या कॅमेरापाशी. आपल्या मंडळीनं दाखव. लाईट मार त्याच्या. हा मग मंडळी दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर. आमचा आता एंड होणार होता, तर एंड होता होता आम्हाला सुंदर अशी पकड भेटली. या माशाचं नाव काय? वाम. वाम बघा जवळून बघा. थोडी मोठी आहे बघा. चला वा, सुंदर सुंदर. मंडळी कमेंट करून नक्की सांगा आपला हा मासा जो पकडलाय तो कसा आणि कसं काय मागच्या महिन्यात.
तर मंडळी आपल्या माशांची शिकार झालेली आहे. मोकळं झालोय. खूप सारे मासे पकडलेत. दाखवतो तुम्हाला पुढे गेलं. आपल्या सावित्री नदीतून मी बाहेर पडलोय. आम्ही सगळे मासे मारत मारत आम्ही बाहेर आलोय. आपला स्वप्न होता दिनेश नरे म्हणजे माझा आप्पा आणि माग आपला रावडी अण्णा. तर किती वेळ झाला आपण पाण्यात होतो? 4 तास झाले पाण्यामध्ये होतो आम्ही. पाण्यामधून फिरत फिरत खूप सारे मासे पकडले. मजा आली आणि ह्याच्यात खूप सारे मासे आहेत. दाखवतो थांबा तुम्हाला. मोबाईल चेक करतो दिसला का बघा मंडळी. दिसणार नाही व्यवस्थित तरी पण दाखवतो. खेकडे आहेत, चिंबोरी आहे, वाम आहे, डाकू मासा आहे, मळ्या मासे आहेत. खूप सारे असे मासे मारलेत. खेकड्यांनी घेरले वा आम्हाला. पण मासा नाही. पण लेटच रे. लेट नाही तुला वाम बघा. इकडे पकड. माणसं फिरलेत ना त्यामुळे वापी लागली नाही. आता वापी जास्त लागते कडक. मंडळी अशा प्रकारे आपला ब्लॉग संपलाय आजचा आणि खूप सुंदर अशी मासेमारी आम्ही केली आहे. शंकर तर आपला आप्पा, स्वपंता आणि तन्मय आणि आपला हा मागं रावडी अण्णा आहे. लांब आहे म्हणून दिसणार नाही. खूप सुंदर अशी पकड गेली माशांची आणि आपल्या माशाला आणि ही सुंदर जे आम्ही जे काम केले त्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय, काय झालंय. आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ काढले. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. आणि कशी झाली व्हिडिओ ही नक्की आपल्या कमेंट करून नक्की सांगा. चला मंडळी, भेटूया आपण अशा छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये. बाय. वाम दाखव, वाम आपल्या पब्लिकला. काही महिन्यात लागते काढायला पण बाहेर. कशी आहे सापागत. कशी मस्त आहे का नाही.